नॅचरली हवा आहे. किती जेवायची त्याच्या मागे हे तिकडे चालला आहे. गुड मॉर्निंग. आज आपला डे 3. आपण चाललो आंब्याच्या बागेत. लेट झालाय, 12 वाजलेत. हां 12 वाजलेत. 12 वाजून अप्रॉक्स 5-6 मिनटं. घरापासून 15-20 मिनटाचा स्टीप वॉक. स्टीप वॉक आहे प्रॉपर. आम्ही दुसऱ्या रस्त्याने आलो. 2 रस्ते आहेत वरती बागेत जायला. दुकानातून थम्सअप वगैरे घेतला, टाइमपास तर चाललो. हे बच्चू पुढे हो, त्याला घेऊन येतो. आला. चला पावसाचं वातावरण झालंय. पावसाने वाट लावली या वर्षी. घर बघा किती भारी. पनवेलवर थोडं पाणी पिऊ. आणि मग वरती वाटेला लागू. बॅक कॅमेराचा अंदाज येत नाही भाई. हा पॅच अप्रॉक्स 1-1.5 किलोमीटरचा आहे. पूर्ण स्ट्रीप आणि अशी जंगलातून वाट. पोरं गेली पुढे, आपण जाऊया डुगू डुगू. रात्रीचं कोण येईल इकडे बाई. फुल हॉरर. पण थोडं पुढे गेलं की बागा स्टार्ट होतात सगळ्यांच्या. आपल्याला आधी आपली काजूची बाग लागेल, नंतर आंब्यांची. आंबे महाग का असतात त्याचं ॲक्च्युअल रिझन हे आहे. बागायतदारांच्या ऑलमोस्ट भागा वरती आहेत घरापासून लांब, जिकडे रोड्स अवेलेबल नाही आहेत, पाण्याचा सोर्स नाही आहे, लाईट नाही आहे. तो त्या लिमिटेड पॅचमध्ये कामं उरकवायला लागतात. गडी लोक ॲप्रॉक्स सकाळी 9-9:30च्या रेंजमध्ये येतात
आणि 6 वाजेपर्यंत 9 साडेनऊला येतात, नाश्ता वगैरे करतात, डॉट 5ला घरी. ओव्हर टाईम नाही, काय नाही. 9 to 5 वाला कल्चर अजिबात नाही ते, की बाबा 1 तास थांब, एक्सटेंड कर, रिक्वायरमेंट आहे, काय नाही. स्ट्रेच करायला सांगितलं सरळ सरळ रिझाईन. ते खूप पर्टिक्युलर आहेत आपल्या टाईम्सबद्दल. प्लस दुपारी त्यांना 1-1.5 तासाचा नॅप लागतो, मॅन्डेटरी घेणारच. जेवले की 1-1.5 तास झोपणार, कारण प्रॉपर लेबर वर्क आहे तर त्यांना लागतं. आपल्याकडे 4 जण आहेत कामाला, त्यातला 1 जण सुट्टीवर आहे. 15 तारखेपासून बॅक टू वर्क येईल तो पण. हां, तर कुठे होतो आपण? आंब्यांचे रेट्स इतके हाय का असतात? त्याचं रिझन हेच आहे मेन. लेबर कॉस्ट, ट्रान्सपोर्टेशन आणि बाकी खर्च, मेंटेनन्स चार्जेस, खूप काही आहे असं बघायला गेलं तर. आता मुंबईला जे मोस्टली विकतात, म्हणजे बिहारचे असे खूप सारे आहेत. असं त्यांना बिहारचंच नाही बोलू शकत, खूप सारी लोक आहेत जे विकतात. ते आपल्या कोकणी लोकांकडून आंबे घेतात, ॲज अ थर्ड पर्सन काम करतात ते लोक. कोकणी लोकांकडून आंबे घेतात, तिकडे थोडीफार सॉर्टिंग करतात, मुंबईला आणून, आणि मग ते त्याच्यामध्ये 400-500 रुपये जास्त देऊन विकतात. तुम्ही डायरेक्ट आपल्याकडून घेतलं तर तुम्हाला थोडा पैशांमध्ये डिफरन्स येतो, जास्त पण नाही. हॅलो, आपली गँग पोचली आहे. आता मी तुम्हाला काजूची बाग दाखवतो, गंधार आंब्यांची. काजूची ह्या बागेत आय गेस 250-300 झाडं असतील. दाखवतो. ए तिकडे चल ना, हा मग चल चल, आलो. हा पूर्ण पट्टा वरपर्यंत आपलाच आहे. हा तिथून असा कंपाऊंडिंग आहे. असं बॅक साईडने तर झाडं खूप घन आहे. आणि हा त्या साईडला पुढे हे झाड दिसत आहे, त्याच्या मागे थोडं अजून 2 झाडं अशी राहतात. तिथून तिथपासून ती अशी पूर्ण वरपर्यंत गेली. आणि ह्याला लागून पुढे आंब्याची बाग आहे. पूर्ण पट्टा तो वरपर्यंत ट्राय करतो जायला मी.
एका लाईनमध्ये अप्रॉक्स 1 2 3 4 5 6 7 मॅक्स टू मॅक्स एका लाईनमध्ये 10 झाडं, 7 किंवा 10 असे प्लांट केलेत. हे जेव्हा लावलेले तेव्हा एवढं सगळं खालून आम्ही पाणी आणून शिंपायचो आय मीन त्यांना पाणी घालायचं अल्टरनेट डेज. एवढी झाडं. तेव्हा केवढी आहे, पूर्ण गच्च भरलंय काजू. आता कोवळले सगळे, सीझन ऑलमोस्ट वाइंड अप. सरळ लावूया. रेंज बघा केवढी. हे असं आपण वर चाललेलो, आता त्याची अशी रेंज आपण बघू केवढी आहे. वाकून जायला लागते खाली. तिथे एंड आहे, मध्येच जवळ आलंय, मध्येच लांब आहे. अशी सलग एका लाईनमध्ये जमीन नाही. आजूबाजूच्याला बाकीच्यांच्या पण जमिनी आहेत. ती बघा, पाहिलंय वर जायचं. वरती थोडेसे आंबे लावलेले आहेत. केसरी आंबा खाता ना तो. संपली. इकडे वय घातले. हा खालपासून इथून पूर्ण खालपर्यंत पॅच आपल्या. इकडे आंबे लावले. केशरी आंबा दाखवतो. धरले. छोटा आहे झाड अजून. हा बघा, हा केशरी आंबा आहे. अजून पिकला नाही, कलर चढतोय हळूहळू. ही झाडं यात जेवढी दिसतात इकडे काजूची, याच्यापेक्षा छोटी होती. हे हल्ली लावलेलं झाड आहे, वर्षाचं असेल, 1 वर्ष झालं असेल ना. याच्यापेक्षा एवढी छोटी छोटी रोपं होती. त्याला 3 वर्ष, 2 ते 3 वर्ष 5-5 लिटरचे कॅन किंवा 20-20 लिटर पाणी खालून आणायचो वर आणि तेवढे शिपायचो. इथून जागा आहे का बघी आंब्याच्या बागेत जाईल. आंब्याच्या बागेचा पण प्लॉट ह्याच्यापेक्षा थोडा मोठा आहे. इथे 100-150 झाडं असतील. रस्ता असू दे म्हणजे झाला.
आता वाट लागेल. तिकडून बाहेर आलो आपण वरच्या साईडला. आता वरून तिकडे बघूया खाली जायला रस्ता आहे का. आय डोंट नो. हां, आपल्याच बागेत आपण. इकडे आलो आलो, इथे वर आहे. हा 2 एकरचा प्लॉट आहे, इफ आय एम नॉट रॉंग. भाई पूर्ण भिजलो आहे मी घामाने. आंब्याची साईज बघा, आंब्याला साईज बघा. लोक CTC फ्लेक्स करतात, आम्ही हे करतो. इकडे फळमाशींचा ट्रॅप लावलाय, तो दाखवतो. जरा नवीन पद्धत, होममेड ट्रॅप. या सगळ्या फळमाशी आहेत. ज्या आंब्यामध्ये आळ्या भेटतात ना कधी कधी, त्या ह्यात सोडतात, त्या आळ्या खाली पडतात, परत त्याची फळमाशी बनते. हा पूर्ण इथपर्यंत आहे, हा लास्ट टोक आहे. हा असा पूर्ण त्या साईडला, तिकडून ते रीच तिकडे जात नाही कॅमेरा. तो आपण जुना एक ट्रॅप बघितला, आता अजून एक ट्रॅप दाखवतो तुम्हाला. हा विकत घेतलेला आहे. हा बघा, त्याच्यात पण फळमाशीच आहे. त्याच्यामध्ये एक काहीतरी असा दगड असतो, त्याला स्मेल येतो थोडा, त्याला अट्रॅक्ट होतात त्या. गेल्या वर्षी खूप होत्या, खूप लावलेले ट्रॅप हे, आणि पूर्ण ट्रॅप भरलेले. मोस्टली लोक काय करतात, तो ट्रॅपमध्ये माश्या जमल्या की त्या फेकून देतात अशाच खड्डा बिड्डा करून. तर त्या प्रॉपर डिस्पोज करायच्या, जाळून टाकायच्या त्या, कारण त्याच्या आळ्यांपासून परत ती माशी बनते आणि ती सायकल त्यांची चालू राहते. हा बघा, हा प्लॉट बघा किती भारी आहे. तिकडे तर काय शेड असं काहीतरी बांधलं, तिथून व्ह्यू बघा किती कडक आहे. हा बघा, ट्रायपॉड छोटा आहे, नाही तर अजून वर पाठवला असता. असं जाऊया आपण. ते तिकडे बसले, तिथे शेड बांधले एक. जे आंबे उतरवले की आधी झाडाखाली ठेवतात. आता आपण लेट आलो, नाही तर आपण तुम्हाला दाखवलं असतं तोड करताना. उद्या ट्राय करू. ते लोक सकाळी लवकर तोड करतात, डोक्यावरून आला की करायची नसते असं बोलतात, आणि त्याला गायर पकडते. हे सुकलंय झाड. हे सगळे कलिग्स. हे बघा आंबे पडलेले, साईज बघा आंब्याला कडकडीत असेल. 300 ग्राम तयार झाला की 40 ग्राम खाली पडेल. ही दुसऱ्यांची बाग आहे त्या साईडला. हे बाहेर का बसले, बाहेर का बसले? हा, आतमध्ये का नाही बसले? मग ह्या साईडला बसायचं ना. ते शॉर्टिंग होते, क्रेड भरतात, इथून घरी खाली पाठवतात.
अजून बाकी आहे भाई. असा इथून सरळ आहे, इथून असा आत जातो तो प्लॉट असा पूर्ण, मग परत खाली टी आहे टी, तेजसचा टी. इकडे मशीनने पाणी भरतात. आपण मगाशी जिथून आत आलो ते पाणी पियालो, तिथून वरपर्यंत पाणी मशीनने भरायला लागतं. हे आता मशीन वगैरे घेतली म्हणून, नाही तर त्याच्या आधी हंडे घेऊन यावे लागायचे. ही आमची एकदम म्हणजे वडिलांपासूनची बाग आहे, त्यांनी लावलेली. तेव्हा आम्ही असं काय सेल वगैरे करायचो ना, फक्त नातवंड आली की त्यांना खाण्यासाठी आंबे पाहिजे, मुंबईला पाठवायला आंबे पाहिजे, त्याच्यासाठी त्यांनी लावले. त्यांचे विचार हे होते, आमचे विचार हे होते. तेव्हा आपल्याला पण एवढी आयडिया नव्हती. आणि तेव्हा काय बोलतो, ही सगळी बाग आपली आहे. आंबे बघा हाताला लागतील असे. आंबे हे इकडे पूर्ण धरलं आहे, हा पॅच. नेक्स्ट टाइम आहे ना, आपण पूर्ण सिरीज कव्हर करूया. ते तुरा झाडतात, फुलं येतात त्याच्या आधी, तेव्हापासून खत टाकण्यापासून सगळं, फवारणी वगैरे सगळं कव्हर करूया. माझी अक्कल जरा थोडी लेट आली, नाही तर एवढ्यामध्ये आपल्या 100-1 व्हिडिओज पोस्ट झाल्या असत्या. मी थोडा इंट्रोवर्ट टाईप आहे, मी नाही पटकन बोलत. आता पण ते बाकीचे तिकडे बसलेत म्हणून मी एवढा एक्सप्रेस होता, नाही तर मी गपचूप व्हिडिओ शूट करून घरी गेलो असतो. नाही होत, हळूहळू सवय करायची, होईल सवय. हळूहळू आपण माईक वगैरे पण घेऊ. आता माईक नाही माझ्याकडे, माईक घ्यायचा होता पण टाईम नाही भेटला. अरे हम तो ऐसे है भैया. आपली लोक मुंबईला आहे ना, भैया लोकांकडून आंबे घेतात. हा पायरी आंबा आहे, बघू. हा बघा पायरी आंबा आहे, हा बघ, खूप खराब नाहीये. असा मागून टोक येते. पायरी आंबा हा टेस्टला भारी लागतो, गोड, पटकन पिकतो. एक खूप वाढले आहे. बघायला गेलं तर त्याचे खराब थोडी चालू आहेत पावसामुळे. अरे हा बघ, तो बघ पायाखाली. कोणता? हा टाकला आता, टाकलास. अरे हा पण टाकला, हा पण टाकला, हा बघ. आणि हा बघ काय आलंय त्याला, काय आलंय किती कीड लागते घे. ह्याला किती वर्ष झाली झाडाला? या कोणत्या? यावाला तर 2 वर्ष झाले. ह्याला माहिती चांगली आहे, हा गावात राहतो, लाकेगिरी करतो हा फक्त. त्याची टोपी त्याला, त्याची टोपी ह्याला. कोकणामध्ये पावसाचं वातावरण, पाऊस आज पण थोडं ढगाळ वातावरण आहे, खराब चालू आहे.
3 दिवस नुसता पाऊस पडतोय आणि लाईट जाते रात्री. रात्रीची पण लाईट जाते, सकाळची पण जाते. यावर्षी वातावरण वाईट चालू आहे. पूजेचं पण कव्हर करता नाही आलं कारण लाईट नव्हती. कॅन्डल मध्ये आणि गॅसबत्ती लावलेली, त्याच्यामध्ये पूजा झाली. पूर्ण मूड ऑफ. आंबे घातले ना झाडावरचे. काय या झाडावरचे आंबे. हे बघा जांबी. ही तुटली तुटली. ही बोंड बोंड आपण वापरत नाही. बोंड आपल्या कामाची नाही. गोव्याला याची फेनी बनते. आपण फक्त हे वरचं घेऊन जातो आणि विकतो. आता रेट काय चालू आहे? अरे आपला भाऊ करवंद काढतोय, बघू. हे बघू भांग्या, भावाने करवंद काढली. अरे अशी थैली भरी आहे आता आपण पुढे जाऊन. ही त्या करवंद आहे. हे काय इथे बघ. चाललो आपण दुसऱ्या रस्त्याने. 2 रस्ते काढलेत. एक डायरेक्ट एंट्रन्स गेट वरून त्या बागेत जातो आणि एक काजू बघा किती पडलेत खाली. कुठे गेला? एक हे असे कवळतात. आता ते गडी लोक येतील आणि कवळतील. त्याच्या वरचं बोंड, आम्ही बोंड बोलतो त्याला. त्याला सायंटिफिक नेम काय आहे मला नाही माहिती. पण त्याची गोव्या साईडला फेनी बनते. ते बघा त्याला 2 कलर येतात. हा एक आहे आणि येल्लो मगाशी मी दाखवला. ते आता मी तसेच ठेवतोय. आता मी कवळात बसत नाही कारण आपल्याला घरी जेवायला बोलवतात. आपण जाऊया जेवायला, भूक लागली. 12 वाजता आलो आहेत आपण. 2:30 वाजलेत ऑलमोस्ट. जाऊया पटापट खाली. इकडे आम्ही CCTV लावलेला वरती. आता पाऊस पडेल म्हणून काढून ठेवलाय. 2-3 दिवस पाऊस पडत होता. CCTV म्हणजे प्रॉपर CCTV नव्हता घेतला. चायना आयटम, काम चलाव. आपलं कामच होतं. मी ऑफिसमध्ये वगैरे बसून बघायचो. बागेतली मुवमेंट कॅप्चर करायची. हालचाल झाली की मला ट्रिगर व्हायचं. अय्यो, मला ट्रिगर व्हायचा मेसेज की सम मुवमेंट झाली आहे. पुढे चाल ना, पुढे घड भेटेल. भावाचे आयटम सोडून गेले आणि भाव सदमा गाणी ऐकतोय पूर्ण प्रॉपर इम्रान हाशमीची. सोडून गेलेली परत आली. ही बघ करवंद चोरी करतायत. ए भावा होंबिल सांभाळा, ते येतील अंगावर. हा तुमचं आहे? थांब आलो, थांब. काय आहे? रातांबीचं झाड. कुठे? हे बघ हे. रातांबे कुठे आहेत? रातांबी ह्याला नाही आहे सध्या. हा मग कशाला? चल पुढे. काय ना खरंच यार, दाखवायचं ना, झाड पण दाखवायचं. पण चाललोय पडलेले आंबे उचलून घेऊन आपल्याच बागेतले. बघा आमच्याकडे करवंद केवढे. हे बघ हे जांभूळचं झाड कुठे आहे? जांभळं नाही आहेत ना, पण आहेत पण कच्ची आहे. काढली आहेत. करवंद खराब आहे ना, आपण चांगले नाही. एकच आहे. ती पण हे नाही.
भाव आता करवंद विकणार तिकडे वटपौर्णिमेला. आणि कॉटन घेणार. झालं ना आम्हाला. वटपौर्णिमेला या गोष्टींना किती भाव असतो. फणस, आंबे, करवंद, जांभळं. हे चल चल खाली, पप्पा फोन करतात. चल खाली. हे काय हा ते आणतील ना. हे पांग्या, हे सगळं साफ कर भाव आहे बघ. इथे खाली उतरलं तरी बस आहे बघ. चाललो आता आपण घरी. बॅक टू पॅव्हेलियन. पूर्ण करवंदांची एक हाय गाईस, करवंद काढायला आलोय. करवंद काढून झाले 2 किलो भेटलेत. आता विकायची आणि आयुष्य जगायचं. संपले की मारायचं, संपली की परत काढायला यायचं, परत जगायचं. भेटत राहतात. परत जगायचं. हो बघा, त्याचं मन भरत नाही करवंद काढून. एक पिशवी भरली आहे बघा आंब्यांनी. पडलेले आंबे, दुसऱ्याचे नाही, आपले. गावामध्ये सध्या मजा आहे. या प्रकारे हापूस आंबा, जयराम गोरुवांचा सुपुत्र. प्युअर आंबा, हापूस, न कलटा टाकता. कलटार. कल्टर मध्ये आंबे आहेत आमचे. बिन कल्टर आंबा आहे. कलटार म्हणजे काय? एकदम नॅचरली. कलटार म्हणजे काय सांग? हं? कलटार म्हणजे काय? कल्टर म्हणजे मोहर येण्यासाठी आपण औषध टाकतो, त्यासाठी कल्टर, त्याला कल्टर म्हणतात. आंब्याला टाकण्यासाठी. आणि त्याच्या डिसएडव्हान्टेजेस काय सांग? ते माहित नाही रे भाई मला. डिसएडव्हान्टेजेस सांगतो मी. मला नाही माहित. कल्टारनी आंबा जास्त धरतो, त्याच्याने हीट पकडते आंब्यांना, गरम होतात आणि खालून आंबा गरम होतो. त्याच्यामुळे आंब्यांना 100%, 90 ते 80% गायर धरते आंब्यांना. कल्टर मध्ये आपली बिन कल्टर आंबा आहे, त्यामुळे काही तुम्हाला हवा असेल तर कॉन्टॅक्ट नंबर देतो आपण. भाव शिकलाय. तुमच्या माझ्यापेक्षा चांगला बोलतोय. फोन नंबर आपण देऊ शकतो. आणि पाहिजे असेल तर. आपल्या चॅनलचं नाव सांग काय? अलॉंग विथ तेजस. हा बघ बच्चू, तेजस. हे बच्चू. हे बघा, आमच्या गावामध्ये खूप माकडं आहेत किती बघ सध्या. अरे सध्या ब्लॉक चालू. हा? कोण? ते काय मागून करवंद काढतात. हे संकेत ना. अरे कुठे घरची माणसं किती जेवायची थांबतील. तीन वाजले. घरून माणसं आले शोधायला आपल्याला. 2:30 वाजले. आहे शिव्या घालते आपल्याला. आहे घरातून इथपर्यंत आली शोधायला. मुंबईला असं झालं असतं का? मुंबईला बोलले असते ये फोन करतो. गावची माणसं, गावच्या माणसांना काळजी बघा केवढी. नदीवर जरी गेलो. ओ मायाचा हा बघ मागे. जेवला? आम्हाला सांगतो पंजे आम्ही आपल्या आईला. अरे करवंद काढत बसले.
पाणी प्यालो, जरा रिफ्रेश झालो. आता आपण घरी जातो. काय करतोय? नको ते चाळे करू नका, आम्हाला आवडत नाही. ब्लॉग मध्ये दिसत ते यार. उन्हात मी काळा बघा किती झालोय. तसा मी काळाच होतो, मी अजून रापलोय. हा बघा आपण चाललोय. चला. जयराम शेठचा मुलगा, हात वर कर. जयराम शेठचा मुलगा विजयराम. जयराम शेठचा मुलगा. संध्याकाळी आपला एक कसला प्लॅन आहे? कौल चिकन. चिकनची रेसिपी दाखवतो तुम्हाला. 4 तास जरा वेट. कौल चिकनची रेसिपी आपण आता यूट्यूब वरती बघू. तिकडून आलो आपण. लोणे 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 संकेत दादा गोव्याचा आहे. त्यांचं गाव कणकवली आहे. अरे वेंगुर्ला वेंगुर्ला आहे. पण आमचे दसूरचे स्टाईल, आमचे मित्र संकेत लिओनी नाही भाई, लिओनी बोलता. सॉरी, आपल्याला त्यांचं आडनाव नाही आठवत आहे. सॉरी. गाव तिसरा दांडा. दांडा कुठे? तिसरा दांडा. त्यांचं गाव तिसरा दांडा. अशा प्रकारे दांडा घुसेल ना, वांदा होईल तुझा. आणि आपले खास मित्रत्व तिकडे जाऊया. आपले मित्र आहेत सध्या आपल्या दसूरगाव मध्ये. पहिल्यांदा आलेत नवीन गावामध्ये आपल्या. यांना फुल आपण सपोर्ट करत आहोत. सपोर्ट करा. ते ताईट नाहीत, पण दसूर गाव मधला हा रोड बघा. पहिला फुल नॅचरली हवा आहे. नॅचरली हवा नाही भावा, रोड नॅचरली बनलाय. हा, नॅचरली रोड बनलाय पूर्ण. म्हणजे ना डांबर ना काही, पूर्ण नॅचरली मातीचा रोड आहे. यांनी गमेला भरून टाकलेला रोड बनलाय. पूर्ण आपण ह्या रोड साठी पूर्ण सेवा उपलब्ध केलेली आहे. काय नाही केलं यांनी. पूर्ण उपलब्ध म्हणजे आपल्या गावामध्ये पूर्ण 24 तास पाणी उपलब्ध आहे. तुम्ही कधीही येऊ शकता गावामध्ये फिरण्यासाठी. कधीही फोन लावा. तेजस गुरव कॉन्टॅक्ट. कधीही फोन लावा. माझ्या तेजस गुरव नाही काय, अलॉंग विथ तेजस. काय नाव आहे? अलॉंग जम्प तेजस. अलॉंग विथ काय? अलॉंग विथ तेजस. हा, तेजस गुरव. यांना सबस्क्राईब करा आणि लाईक करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट नका करू. आणि शेअर करा नक्की विसरू नका. आणि बेल आयकॉन वरती घंटा वाजवा. सबस्क्राईब करा. घंटा वाजवा. आणि काय बेल आयकॉन वरती नाही आठवत मला. बोल ना, मी बोलतोय ना. हा, बेल आयकॉन वरती क्लिक करा. हा, क्लिक करा. अरे बोल तर तुम्हाला पुढच्या व्हिडिओ दिसतील. पुढच्या व्हिडिओ दिसतील. आता पुढच्या वर्षी आपण मिळूया. बाय बाय, टाटा, सी यू. ओ भाई, किधर से आया तू? यूपी से. अनिल कपूर छातीवरचे केस गळलेत थोडे.